खरीप हंगामाच्या पूर्वनियोजन बैठकीमध्ये आमदार निलेश राणे यांच्याकडून कृषी विभाग अधिकारी फैलावर कृषी विभागाच्या कामाबाबत व्यक्त केली नाराजी। मुंबई नाशिक महामार्गावरील माझीवडा वडपे या प्रकल्पामुळे प्रवाशांच्या खिशाला टोलचा फटका। मनसेनं आक्रमक पवित्रा घेत टोल सुरू न होण्याचा दिला इशारा। टोलनाका परिसरामध्ये ठाणेकरांना आवाहन करणारे बॅनर। राष्ट्रवादीमधून राज्यसभेवर कोण जाणार याची चर्चा। भुजबळ आणि मलिक कुटुंबियांकडून दावेदारी। सुनेत्रा पवार राज्यसभेवर कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष। चाकणकरांनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोण? महिला अध्यक्षपदासाठी अनेक नावं चर्चेत। ज्योती मेटेही महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक। आपण योग्य तो न्याय देऊ, सुनेत्रा पवार यांच्याकडून आश्वस्त। दिव्यांगांची कर्ज मर्यादा 50,000वरून 5 लाख करा। मंत्री अतुल सावेंचे अधिकाऱ्यांना निर्देश। कर्ज मर्यादा वाढवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी घेतली राज ठाकरेंची भेट। भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात। केडीएमसी महापालिकेचे उपमहापौरांची सचिव किशोर शेळके यांच्यावर नाराजी व्यक्त। सभापतींना केव्हा देणार सुरक्षा रक्षक? जाब विचारत प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित। अमरावतीमध्ये शासकीय मेडिकल कॉलेजवरून वाद। पांढरे केस झालेल्यांनी दिवसा स्वप्न पाहू नये। नाव न घेता रवी राणांची आमदार संजय खोडकेंवर टीका। अमरावतीचे शासकीय महाविद्यालय वडद येथेच होणार, रवी राणांचा दावा। अमरावतीमध्ये शिवसेना नेते बच्चू कडू यांनी घेतला जनता दरबार। बच्चू कडूंच्या जनता दरबारामध्ये शेकडो नागरिक पोहोचले समस्या घेऊन। विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर बच्चू कडूंचा कामाचा सपाटा सुरू। संजय राऊतांनी साधला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासोबत संवाद। मी थांबायला तयार, चर्चेला सामोरं या, संजय राऊतांचं जिल्हाधिकाऱ्यांना आव्हान। मासळी बाजारामध्ये मासे कापण्यावर बंदी नाही, महापौर रितू तावडेंची माहिती। वायफळ बडबड बंद करून वॉर्ड ऑफिसरवर कारवाई करा, किशोरी पेडणेकरांची टीका। आता नगरसेवकांना परफॉर्मन्सनुसार मिळणार निधी। मुंबई महानगरपालिकेमधील नगरसेवकांच्या अनुपस्थितीनंतर भाजपचा निर्णय। निधी वाटपामध्ये उपस्थिती पक्ष समन्वयाचा विचार केला जाणार। ओबीसी जनगणनेमध्ये स्वतंत्र कॉलम नसल्यानं नाराजी। स्वतंत्र कॉलमच्या मागणीसाठी जनजागृती, घरोघरी स्टिकर लावत निषेध अभियान। व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष आज दौऱ्यावर। हॉटेल ट्रायडेंटमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक। तो लाम यांच्या सन्मानार्थ आज संध्याकाळी लोकभवनात विशेष कार्यक्रमांचं आयोजन। मालेगाव महापालिकेमध्ये शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद। महापौरांनी एमआयएमला दूर ठेवत दिला मोठा धक्का। ऑपरेशन सिंदूरला आज 1 वर्ष पूर्ण। निरपराध भारतीयांवर हल्ला करणाऱ्यांना सडेतोड प्रत्युत्तर। पंतप्रधान मोदींकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक। ऑपरेशन सिंदूरला आज 1 वर्ष पूर्ण। आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं वक्तव्य। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून कौतुक। भाजप मुंबई महापालिकेमध्ये करणार मोठे प्रशासकीय बदल। पारदर्शक कारभारासाठी भाजपचे वरिष्ठ नेतृत्व आग्रही। भाजपच्या मुंबईतील आमदार आणि महापौर यांची नुकतीच झाली बैठक। महापौर उपमहापौरांचे नालेसफाई पाहणीचे वेगवेगळे दौरे। सत्ताधाऱ्यांमध्ये नालेसफाई पाहणी दौऱ्यावरून मतभेद। अस्तित्व दाखवण्यासाठी धडपड। नवनिर्वाचित आमदार अक्षय कर्डिले यांनी फडणवीसांची घेतली भेट। फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट। मुख्यमंत्र्यांनी कर्डिलेंचं केलं अभिनंदन। पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छाही दिल्या। पशुसंवर्धन खात्यामध्ये अधिकारी पदाची मोठी भरती। पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेंची घोषणा। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 11 जूनला होणार परीक्षा। पशुधन विकास अधिकारी गट अ पदासाठी 2795 जागांसाठी भरती। सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन गट अ या पदासाठी 308 जागांसाठी परीक्षा। पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मूक आंदोलन। अत्याचार करणाऱ्या आरोपींना चौरंग करण्याची मागणी। तोंडाला काळ्या पाट्या बांधत मूक आंदोलन। भारत माता की जय म्हणू आमचा विरोध वंदे मातरमला आहे। सपाच्या फरार आझमींचं वक्तव्य। रईस शेख भाजपचे आमदार असल्यासारखे वागतायत। फरार आझमींचा हल्लाबोल। बहुमताचा आकडा सादर करेपर्यंत शपथ दिली जाणार नाही। विजय थलपतीच्या भेटीनंतर राज्यपालांची भूमिका। बहुमत सिद्ध झाल्यानंतरच विजय थलपती शपथ घेऊ शकतात, सूत्रांची माहिती।
काँग्रेस विधिमंडळ पक्षाची आज महत्त्वाची बैठक. केरळच्या मुख्यमंत्री पदावर बैठकीमध्ये निर्णयाची शक्यता. मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसमध्ये जोरदार लॉबिंग सुरू. डी.व्ही. सतीशन, के.सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्निथलांचं नाव चर्चेत. अखिलेश यादव आज ममता बॅनर्जींची घेणार भेट. कोलकात्यामध्ये जाऊन अखिलेश यादव ममता बॅनर्जींना भेटणार. इंडिया आघाडीला मजबूत करण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चेची शक्यता. तामिळनाडूमधल्या सत्ता स्थापनेसंबंधी मोठी घडामोड. अण्णाद्रमुकच्या 47 पैकी 28 आमदारांना पुदुच्चेरीला नेलं. भाजपचे नेते शुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरू. तर चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनं मध्यमग्राममध्ये खळबळ. पश्चिम बंगालमध्ये गेल्या 2 दिवसात ही 5वी हत्येची घटना. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरण. नराधम गोत्यात पोलीस कोठडीमध्ये वाढ. आरोपीला 12 मेपर्यंत पोलीस कोठडी. कांबळेला व्हीसीद्वारे कोर्टामध्ये केलं होतं हजर. नसरापूर येथील घटनेच्या निषेधार्थ शिरपूरमध्ये मूकमोर्चा. सकल ब्राह्मण समाजाच्या वतीनं निषेध. आरोपीला फाशीची शिक्षा द्या. शिरपुरात आंदोलकांची मागणी. नसरापूर घटनेनंतर पोलीस प्रशासन सतर्क. पोक्सो आरोपींवर पोलिसांची करडी नजर. 37 आरोपींना पोलिसांच्या देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय. 193 संशयितांची स्वतंत्र यादी तयार. कराच्या बँक लॉकरमधून सोने चांदी आणि अमेरिकन डॉलर जप्त. ईडीची कारवाई. तब्बल 1 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या किमतीचा अवैध जप्त. 2.4 कोटी रुपयांच्या ठेवी गोठवल्या. 90 मालमत्तांची कागदपत्रे आणि कारही जप्त. खराच्या पत्नीची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टामध्ये धाव. शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये कल्पना खराच्या विरोधात गुन्हे दाखल. कल्पना खरातवर आर्थिक गैरव्यवहार आणि जमीन फसवणुकीचे आरोप. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाच्या सरी. वैभववाडी, फोंडा, करूळसह कणकवली तालुक्याच्या भागामध्ये अवकाळी पाऊस. धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. कळंब परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटात पाऊस. उन्हाच्या कडाक्यामध्ये अवकाळी पावसानं दिलासा. ऊस पिकालाही संजीवनी. अमरावती जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ. पावसानं शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी. ठाण्यातील वाहतूक मार्गामध्ये पुढचे 3 दिवस मोठे बदल. ब्रह्मांड जंक्शन पादचारी पुलावर गर्डर उभारणीसाठी अधिसूचना लागू. पंजाबमध्ये 12 ठिकाणी ईडीची छापेमारी. मोहाली आणि चंदगडमधील 12 ठिकाणी छापेमारी. मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंधित लोक ईडीच्या रडारवर. जमिनीसंदर्भातील आर्थिक गैरव्यवहारांचा तपास. यवतमाळमध्ये 11 गावांमध्ये पाणीटंचाई. 24,000 नागरिकांना टँकरनं पाणीपुरवठा. पाणीटंचाई निर्माण झाल्यास टँकरनं पाणीपुरवठा होईल. उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडेंची माहिती. वर्ध्यामध्ये देवळी तालुक्यात काही भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. उकाड्यानं त्रस्त नागरिकांना पावसानं दिलासा. मात्र उन्हाळी पिकांना अवकाळी पावसाचा फटका. बळीराजा हतबल. एसटी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला साताऱ्यामध्ये विरोध. उपवर्गीकरण तातडीनं थांबवावं अन्यथा धरणे आंदोलनाचा इशारा. मुख्यमंत्री विज्ञान वारी उपक्रमाला शासनाची मंजुरी. विद्यार्थ्यांना नासा इस्रोच्या भेटीची संधी. शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या संकल्पनेला राज्य सरकारचा हिरवा कंदील. पंढरपूरमध्ये पालखी मार्गावर वाखरी गावात धर्मशाळा बांधण्यात येणार. दिंडीतील विश्वस्तांच्या हस्ते आज धर्मशाळेचं भूमिपूजन. 3 मजली धर्मशाळा 1 वर्षात पूर्ण करण्याचा मानस. महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी मोर्चा. राष्ट्रवादी वगळता सर्व पक्ष एकत्र येत काढला मोर्चा. नांदेडच्या लोहा शहरात काढला मोर्चा. सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध. महामार्गाच्या अधिग्रहण अधिसूचनेचं दहन. वाळवा तालुक्यातील नवेखेडमधील प्रकार. नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा धोका वाढला. 3 पोल्ट्री फार्मचे बर्ड फ्लू अहवाल पॉझिटिव्ह. 9 पोल्ट्री फार्ममध्ये कलिंग ऑपरेशन. तब्बल 2,47,000 कोंबड्यांचं कलिंग. एसटी आरक्षण समितीचा 5 महिन्यांचा आढावा जाहीर करा. यवतमाळमध्ये गोरसेनेची राज्य सरकारकडे मागणी. काश्मीरा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा होणार स्थलांतरित. स्थलांतराच्या ठरावावरून शिवप्रेमींमध्ये नाराजी. इंदापूरमध्ये खडकवासला कालव्याच्या पाण्यावरून शेतकऱ्यांचा संताप. रोई गावात लाभधारक शेतकऱ्यांची तातडीनं बैठक. उन्हाळी आवर्तन त्वरित न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. जालन्यामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक. बंजारा समाजाचा न्यायालयीन समितीवर आक्षेप. गोरसेनेकडनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
विजय थलपतीवर कोसळला दुःखाचा डोंगर. तमिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते RB चौधरी काळाच्या पडद्याआड. पाणावलेल्या डोळ्यांनी दिला अखेरचा निरोप. कांदिवली पश्चिम येथील रघुलीला मॉलमध्ये जेवणात झुरळ आढळल्याचा आरोप. घटनेनंतर ग्राहकांनी संताप केला व्यक्त. हॉटेलच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित. यवतमाळच्या अजंती पारधी बेड्यावर टँकरनं पाणी पुरवठा सुरू. पाण्याअभावी 9 वर्ष मुलीचा झाला होता मृत्यू. पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडनं गंभीर दखल. प्रशासनाकडून बेड्यावर टँकरनं पाणी पुरवठा सुरू. भूसंपादन घोटाळा प्रकरणी बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक. SIT मार्फत तपास सुरू असून या प्रकरणी 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. वर्ध्यातील कारंजा कचरा डेपोतील प्लास्टिकमुळे मुक्या जनावरांचा जीव धोक्यात. प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी. तहसीलदारांना कचऱ्याची भेट देत अनोखं आंदोलन. वाशीमध्ये वाढत्या तापमानामुळे पाणी टंचाई दिवसेंदिवस गंभीर. पाणी टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीमध्ये. देवगावातील महिलांची पाण्यासाठी भटकंती. साहेब लाडक्या बहिणींचे पैसे नको, प्यायला पाणी द्या. महिलांची प्रशासनाकडे मागणी. विविध योजनेच्या कामावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद. भूम नगरपालिकेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद. विरोधी पक्षाचे नगरसेवक ब्लॅकमेल करतायत. नगराध्यक्ष संयोगिता गाढवेंचा आरोप. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण. आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू साठेची हायकोर्टात धाव. दोषारोप पत्र रद्द करण्याबाबत हायकोर्टामध्ये याचिका. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याची अवहेलना. कामाचं वाटप करताना GRचं पालन नाही. महाराष्ट्र राज्य इंजिनियर्स असोसिएशनचा आरोप. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 750व्या जयंतीच्या निमित्तानं चंद्रपूरमध्ये ज्ञानियांचा राजा मोगरा फुलला कार्यक्रमाचं आयोजन. आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमामध्ये संत विचारांचा जागर. राज्यातील पेन्शनधारकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण. मार्च आणि एप्रिल महिन्याची पेन्शन अद्यापपर्यंत मिळाली नाही. व्यवस्थापन विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा. छत्रपती संभाजीनगरातील ठाकरे सेनेच्या कार्यालयावर कारवाई. सेना भवनाखालील नाल्याची उंची मोजा. उंची जास्त असल्यास परमिशन रद्द करा आणि बिल्डिंग तोडा. मनपा सभापतींच्या अधिकाऱ्यांना सूचना. वाढत्या तापमानाचा फटका. कोंबड्यांना उष्णतेच्या लाटेमुळे 800 कोंबड्यांचा मृत्यू. ग्रामीण भागातील पोल्ट्री फार्मधारक धास्तावले. नाशिकच्या मनमाडमध्ये तापमान वाढलं. अभिनेता स्वप्नील जोशी साई चरणी लीन. शिर्डी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडनं शॉल आणि श्रीफळ देत सन्मान. यवतमाळच्या उमरखेडमध्ये उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसराची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी. विविध बाबींचा घेतला आढावा. खाद्यतेल दरवाढीनं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं. सोयाबीन उत्पादक शेतकरी देखील अडचणीमध्ये. धुळे सोलापूर हायवेवर 25 लाखामध्ये मांडूळ सापाची तस्करी. वन विभागानं फिल्मी स्टाईलने सापळा रचत तस्कराला ठोकल्या बेड्या. खतांचं लिंकिंग केल्यास कठोर कारवाई. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांचा इशारा. खरीप हंगामासाठी बियाणे आणि खतांचा वेळेत आणि सुरळीत पुरवठा करण्याचे दिले आदेश. छत्रपती संभाजीनगर येथील नाल्याची अवस्था खूपच गंभीर. महानगरपालिकेच्या सभापतींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. राहता तालुक्यातील बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणाची व्याप्ती वाढली. आणखी एका डॉक्टरसह 2 एजंट ताब्यात. पोलिसांनी 29 एप्रिलला टाकला होता छापा. फार्म हाऊसमध्ये बेकायदेशीरपणे सुरू होते गर्भलिंग निदान. पॅरोलवरील 40 कैदी फरार. 3 वर्षामध्ये 6152 कैद्यांना पॅरोल. मोरा बंदर ते मुंबईच्या भाऊचा धक्का. दरम्यानच्या 75 कोटी खर्चाचे मोरा रोरो सेवेचे अनेक वर्ष रखडलेले काम एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती. मोरा मुंबई रोरो सेवेच्या कामाचा एप्रिल अखेरचा मुहूर्तही हुकला. पुण्यासह राज्यामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता. पुढील 2 येलो अलर्ट. तर महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता. पुढील 2 दिवस मेघगर्जने आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी. मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपणार. मोनोरेलची केवळ अंतिम चाचणी प्रलंबित. मे अखेरपर्यंत सेवा सुरू होण्याची अपेक्षा. नवी मुंबई विमानतळावरून परदेश भरारी. मे महिन्यापासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा. दररोज 35 विमानांची उड्डाणं. मुंबईमध्ये 100 किलोमीटर लांब मेट्रो नेटवर्क तयार. पुढे 16 नव्या मार्गांवर विकास होणार. ठाणे नवी मुंबई विरारपर्यंत विस्तार. राज्यातल्या बहुतांश भागामध्ये उष्णतेची लाट. राज्यातल्या 1600 गावांची तहान. टँकरच्या पाण्यावर
टँकरच्या मागणीचा आलेखही सातत्यानं वाढला। पश्चिम रेल्वेची भुकट्या प्रवाशांकडून दंड वसुली 27 कोटींची एप्रिल महिन्यामध्ये विक्रमी कमाई। मुंबई महानगरपालिकेचे सर्व व्यवहार आता 10 मे पासून ई-TDR प्रणालीच्या द्वारे होणार। जलद व्यवहारांसाठी पालिकेचं एक महत्त्वाचं पाऊल। तलाठी भरती आता MPSC घेणार 1700 पदांसाठी प्रक्रिया सुरू। वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानामध्ये येणार बंगाल टायगर। प्राणी संग्रहालयामध्ये वाघांची संख्या आता 4 होणार। राज्यामध्ये 31 मे पासून मेगा शिक्षक भरतीला होणार सुरुवात। रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचे शाळांना निर्देश। मेळघाटच्या पाणी टंचाईवर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। संपूर्ण पाणी पुरवठ्याबाबत माहिती द्या। जिल्हा परिषदेकडे न्यायालयानं मागितली होती माहिती। अमरावती जिल्हा परिषद माहिती घेऊन मुंबई उच्च न्यायालयामध्ये हजर राहणार। आखातातील युद्धाचा फटका। मार्च महिन्यामध्ये मुंबईतील विमान उड्डाणांमध्ये घट। उड्डाणांची संख्या, प्रवासी संख्या आणि उड्डाणांचे तास घटले। विमान तिकीट दरवाढीचा पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम। खंडणी प्रकरणातल्या पोलिसांना नोटीस। पोलीस आयुक्तांचा दणका तर 3 पोलीस कर्मचारी बडतर्फ। पुणे पोलीस आयुक्तांची कारवाई। कोल्हापूरच्या CPR रुग्णालयामध्ये अनेक पदं रिक्त। रिक्त पदं आणि वाढीव निधीचा अहवाल सादर करा। आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सूचना। बीड जिल्ह्यातील काही भागामध्ये अचानक अवकाळी पावसाचा तडाखा। पावसानं वडगाव कळमसर परिसरामध्ये झेंडूच्या शेतीचं अतोनात नुकसान। शेतकऱ्यांची चिंता वाढली। केळी, पपई, चिकू, टरबूज कृत्रिमरित्या पिकवणाऱ्यांवर होणार कारवाई। वर्ध्यामध्ये प्रशासनाचा कडक इशारा। ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना थेट फौजदारी कारवाईचा इशारा। वाशिमच्या मानोरा बाजारामध्ये भुईमुगाला 7,000चा दर। बाजारामध्ये मिळालेल्या चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा। झेंडूचे बाजारभाव गडगडले। शिरूरमध्ये उभ्या पिकामध्ये शेळ्या मेंढ्या सोडण्याची शेतकऱ्यांवर वेळ। कमी पाण्यावर पीक घेऊनही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। वाशिमच्या कंकरवाडी शिवारामध्ये पाण्याअभावी पिके वाढली। 15 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्यानं सिंचन झालं नाही। महावितरणाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी हवालदिल। वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाची तयारी सुरू असताना खत खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी। पॉस लिंकिंग व्यवस्था वारंवार बंद पडत असल्यानं खत विक्री प्रक्रिया विस्कळीत। अमरावती जिल्ह्यामध्ये नोंदणीकृत 10,000 शेतकऱ्यांना दिलासा। हरभरा खरेदीला 29 मे पर्यंत तर तूर खरेदीला 31 मे पर्यंत मुदतवाढ। अकोल्यामध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर बंदुकीच्या धाकावर दरोडा। घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। नागपूरमध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक करणाऱ्याला अजनी पोलिसांकडून अटक। आरोपीकडनं 5 लाखांचा मुद्देमाल जप्त। 2 युवतींवर लग्नाचा आमिष दाखवत अत्याचार। पुण्यातल्या शिरूर तालुक्यातील घटना। 2 आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई। हजारो शस्त्रासह 43 लाखांच्या किमतीचा शस्त्रसाठा जप्त। पोलिसांकडून पुढील तपास सुरू। वर्ध्याच्या धानोऱ्यामध्ये चोरी प्रकरणाचा सेवाग्राम पोलिसांनी लावला छडा। आरोपीला ताब्यात घेत अंगठी, तोरड्या आणि मुद्देमाल केला जप्त। रुग्णाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांकडून राडा। मृताच्या कुटुंबियांकडून रुग्णालयाची तोडफोड। उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाची तोडफोड। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप। नाशिकमधील कॉर्पोरेट जेहाद प्रकरण। धर्मपरिवर्तनाच्या कटामध्ये निदा खानचा सहभाग निष्पन्न। मुंबई नाका पोलीस ठाण्यातील गुन्ह्यामध्ये निदा खान वॉन्टेड आरोपी। सोलापुरातील तिहेरी हत्याकांड प्रकरण। मुख्य आरोपी पोलिसांच्या अटकेत। संपत्तीच्या वादातून आरोपीकडनं 3घांची हत्या। 5 दिवसापासून फरार शंकर उर्फ पप्पू मस्केला अटक। सासरच्या जाचाला कंटाळत विवाहितेची आत्महत्या। नाशिकच्या जेलरोड परिसरातील धक्कादायक घटना। पतीसह दोघांना उपनगर पोलिसांनी केली अटक। मृत विवाहितेचं नाव आशा प्रवीण घोटेकर। KYC साठी गेलेल्या महिलेची दगडानं ठेचून हत्या। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील गवळी शिवारामध्ये आढळला मृतदेह। संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण। विवाहित चुलत बहिणीचा भावाकडूनच मानसिक छळ। त्रासाला कंटाळत तरुणीची आत्महत्या। आरोपी भावाला पोलिसांकडून अटक। चुलत भावाकडून मृत विवाहितेकडे लग्नासाठी त्रास। नेस्को ड्रग्ज प्रकरणाला आता आंतरराष्ट्रीय कनेक्शन। तपासामध्ये युरोप कनेक्शन उघड। परदेशातून 4,000 एक्सटी गोळ्या मागवल्याचा संशय। बडनेराचे अतिक्रमण कारवाईच्या दरम्यान फरार। आंबा विक्रेत्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न। नागरिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला।
डॉक्टरांचा हलगर्जीपणा, 22 तास मृत बाळ ठेवला आईच्या गर्भात, कुटुंबियांची डॉक्टरच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार. नागपुरातील कामठी खैरी परिसरामध्ये कार स्क्रॅपिंग गोदामाला भीषण आग, गोदामात असलेल्या गाड्या जळून खाक, अग्निशमन दलाकडनं आग आटोक्यात. आगीचं नेमकं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये तृतीयपंथीयाची आत्महत्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांची घटनास्थळी धाव, आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट. पालघरच्या सफाळे बाजारपेठेत पुन्हा हिट अँड रनची घटना, भरधाव सिमेंट ट्रकची 2 कार आणि 2 दुचाकींना धडक, वाहनांचं नुकसान, मात्र सुदैवानं जीवितहानी टळली. नागरिकांनी चालकाचा पाठलाग करत केलं पोलिसांच्या स्वाधीन. छत्रपती संभाजीनगर शहरातील वेदांतनगर परिसरातील एका इमारतीच्या 4थ्या मजल्यावर आग, अग्निशमन दलानं तातडीचे प्रयत्न करत आगीवरती नियंत्रण मिळवलं. सुदैवानं जीवितहानी नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.